आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथे हिंदुस्तान फीड्स डीलर व अरिहंत पशुखाद्य यांच्या वतीनं मार्गदर्शन शिबिर व लकी ड्रॉ कार्यक्रम उत्साहात संपन्न। उद्योजक शीतल पाटील यांचा स्तुत्य उपक्रम। बोरगाव येथील युवा उद्योजक श्री शीतल देवगुंडा पाटील यांच्या वतीनं हिंदुस्तान फीड्स डीलर, श्री अरिहंत पशुखाद्य केंद्र, श्री महालक्ष्मी टेरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगावसह परिसरातील शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना दूध व्यवसाय व पशुसंगोपन व गोठा व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन व भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम बोरगाव येथील श्री चंद्रकांत मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। उद्योजक शीतल देवगुंडा पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते माननीय श्री उत्तमअण्णा पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या शुभ हस्ते वृक्षास पाणी घालून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की शीतल पाटील यांचा हा आजचा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत असून अशा चांगल्या कार्यक्रमामुळे बोरगावसह परिसराच्या विकासाला नवे बळ मिळत आहे। शेतकरी सशक्तीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अशा उपक्रमाची सातत्याने अंमलबजावणी व्हावी अशा अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले म्हणाले की शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे। शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा एक महत्त्वाचा घटक आहे। प्रत्येकाने शेतीला आपले समजून व्यवसाय केल्यास यश निश्चितच मिळेल। आज दूध व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत। युवकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन हावले यांनी केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शीतल पाटील व उद्योजक यांच्या वतीनं शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। डॉक्टर तुषार चव्हाण यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं। राजू खिचडे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं, तर आभार दर्शन पाटील यांनी केलं। सौ अनिता नितीन चिपरे यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी पशुखाद्य 10 ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। या कार्यक्रमास निपाणी भाग युवा नेते उत्तम पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, शीतल पाटील, नगरसेवक अभय मगदूम, पिंटू कांबळे, मनोज पाटील, डॉक्टर शंकर माळी, आर.बी. पाटील, तात्यासाहेब बसन्नावर, रमेश मालगावे, सुरेखा घाडे यांच्यासह कृषी विभागाचे पदाधिकारी, ग्राहक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। आणि याचा उद्देश एवढा आहे की आज जी युवा पिढी आकर्षक शेतकऱ्याकडे व्हावं, शेतीकडे वळावं, दुग्ध व्यवसायाकडे वळावं म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पुन्हा एकदा मी व्यासपीठावर सर्वांचं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून स्वागत ಪ್ರಾಸ್ತಾವಿಸುತ್ತೇನೆ। ಒಂದು ನಿಮಿಷದ ಸುಖ ಪಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಗೀತೆ ಕೇಳಿದರೆ ಸಾಕು। ಒಂದು ದಿನದ ಸುಖ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಒಂದು ಪಿಕ್ನಿಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು, ಇಲ್ಲ ಒಂದು ವಾರದ ಸುಖ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಒಂದು ಯಾವುದರಿಂದ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು। ಆದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ಕಾಣಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮಾಡುವಂತ ವೃತ್ತಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಮೊದಲು, ಅವಾಗ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿದ್ದಂತಹ ನಮ್ಮ ಶೀತಲನ ತನ್ನ ವೃತ್ತಿಯನ್ನೇ ಪ್ರೀತಿಸಿದ, ತನ್ನ ವೃತ್ತಿಯಿಂದಲೇ ಪ್ರೀತಿಸ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದೊಂದು ಯಶಸ್ಸನ್ನ ಗಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ನಿಗೆ ಇವತ್ತೇನಾಗದ ಸಾಧ್ಯ ಆಗದ। ಇದಕ್ಕ ನನ್ನ ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಅವನಿಗೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಈ ಸಂಘರ್ಷ ಇಂದು ನಿನ್ನೆದಲ್ಲ, ಇದು ಬಹಳ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಿಂದ ಬಂದಂತ ಸಂಘರ್ಷ। ನಮ್ಮ ಕಾಕ ದೊಡ್ಡ ಕಾಕ ಬಹಳ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ರೀ। लक्ष जास्त आहे। व्यवसाय करत असताना पशुपालकाचं असं मत असतं की मी व्यवसाय करतो, पण हा व्यवसाय करत असताना मला त्यातून काही 4 पैसे मिळत नाही, मला हा व्यवसाय वाढवता येत नाही। म्हणूनच भरपूर ठिकाणी अशा गोष्टी होतात की शेतात वैरण आहे, घरात 1-2-3 जनावर पाळलेले। आपल्याला दूध व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, कारण आपल्या भारतामध्ये दुधाचं शॉर्टेज आहे। आता हा दूध व्यवसाय वाढवत असताना सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्या पद्धतीने काम करतं। यासाठी आपल्याला आपल्या गोट्यात आपली वासरं तयार करणं, लहान वासरांचं मोठं जनावर तयार करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पण यामध्ये काय होतं, लहान वासरू संगोपन जर करायचं असेल तर शेतकऱ्याला असं वाटतं की ते लहान वासरू मोठं कधी होणार,
मोठं झाल्यानंतर ते दूध कधी देणार आणि आपण व्यवसाय कसा सक्सेस करणार. म्हणून शेतकरी लहान वासरं पाळण्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. पण जर आपण आपल्या गोट्यामध्ये लहान वासराची गाय किंवा म्हैस जर तयार केली तर ती शेतकऱ्याला परवडणारी गोष्ट आहे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.